हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे उत्तरी गौरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज तरी धडधडो निवैला निघ ये भक्तीचे वाटे लाग या पाविसी अव्यंग निजधाम माझे ही जी भक्तीची वाट आहे त्या भक्तीच्या वाटेने आपण निघालेलो असताना या वाटेचं दुसरं टोक जे आहे की ज्या टोकाला गेल्यानंतर जिथं निघालोय तिथं परत येणे नाही. भगवंताच्या शब्दात सांगायचं तर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. किंवा 18व्या अध्यायातील आणि भगवान सांगतायत तत्प्रसादात राम शांती स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. आणि इथेही ज्ञानेश्वर महाराज या ओळीच्या पुढच्या 2 चरणातनं तेच सांगतायत या पाविसी अव्यंग निजधाम माझे. आणि जशी जशी वाट मागं पडेल मुक्काम जवळ येत राहील तसं तसं आनंद वाढत असतो, कष्ट कमी होत असतात आणि बाकीच्या भगवंताकडं जाणाऱ्या ज्या वाटा आहेत ना त्या सगळ्या वाटा आणि तुकोबारायच्या हनुमंतरायांना प्रार्थना करून सांगतात शनिवार आहे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा. किंवा तुकोबारायांनी प्रार्थना करतात देवा नवविधा काय बोली रे दे भक्ती. तेव्हा संतांच्या माध्यमातनं ही नवविधा अशी जी प्रेम लक्षणा भक्ती आहे तिचं वर्म आमच्या हातात यावं. आणि असं भक्तीचं वर्म जे आहे भाव पण काल त्याचा आणि विचार करता करता थांबलो. प्रेम म्हणजे दुसरं काही नाही, भावाची पूर्ण परिणित अवस्था म्हणजे प्रेम. आणि प्रेम म्हणजेच काय भक्ती. नारदांनी व्याख्याच केली आहे अस्मिन परम प्रेम रूपा. मग ज्या भावात नाही आणि भक्ती हे प्रेम वृद्धिंगत होतं त्या भावाचे एकापेक्षा एक असे काही सरस प्रकार मधुसूदन सरस्वतींनी सांगितले.
श्रीरूप गोस्वामींनी सांगितले. ये महाप्रभूंचे अंतरंग शिष्य जीवरूप गोस्वामी, श्रीरूप गोस्वामी. आणि या भावाचा विचार करत असताना मुख्य आणि जर काही त्या भावातला मूलभूत भाग असेल तर दोन शब्द बघा, लक्षात ठेवा, विसरू नका. त्या भावाचं आलंबन जे आहे ते तत् सुख सुखित्व पाहिजे. आणि तत् सुख सुखित्व केव्हा उदयाला येतं, केव्हा वाढीस लागतं. सर्व भावांचं आणि प्राण असणारं हे तत् सुख सुखित्व जे आहे ते केव्हा वाढीस लागतं, ज्यावेळी स्वसुख सुखित्वाला तिळांजली दिली जाते तेव्हा तत् सुख सुखित्वाचा भाव वाढू लागतो. ऊस केव्हा जोमाने वाढतो, पिकं केव्हा जोमाने वाढतात, त्याच्या अवतीभोवती आम्ही न लावलेलं पण येणारं आणि वाढणारं जे गवत आहे ते खुरपल्याशिवाय, भांगरल्याशिवाय, ते तण काढल्याशिवाय पीक जोमाने वाढत नाही. तसं स्वसुख सुखित्वाला तिळांजली दिली तरच, आणि ते तत् सुख सुखित्व आहे. हे काय तत् सुख सुखित्व आणि स्वसुख सुखित्व? स्व म्हणजे आपण. भगवंतामुळं आम्ही कसे सुखरूप होऊ, सुखरूप कुठलं, आम्ही कसे सुखी होऊ, त्याच्यामुळं आम्हाला कसं वारंवार नानाविध प्रकारचं आणि इहलौकिकचं अगर पारलौकिकचं आणि सुख कसं प्राप्त होईल, हे स्वसुख सुखित्व आणि तत् सुख सुखित्व. माझ्यामुळं भगवंताला कसा आनंद प्राप्त होईल, ही जीवनामध्ये भूमिका सिद्ध होणं म्हणजे तत् सुख सुखित्व. आता याच्यातही भक्तिशास्त्रकारांनी 2-3 प्रकार केले, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. त्याचं काय व्हायचं असेल ते हो, मला सुख झालं पाहिजे हे अत्यंत कनिष्ठ. मध्यम काय, तोही सुखी व्हावा आणि आम्हालाही सुख मिळावं, मध्यम. आणि आम्हाला त्याच्यासाठी जरी सातत्याने दुःख भोगावं लागलं तरी सुद्धा तो सुखी होतोय ना, हा उत्तमोत्तम पक्ष. खरं खरं सोनीव तत् सुख सुखित्व. नारदांसारख्या भक्ताचार्यानं वाटायचं की अहो माझ्यासारखा कोण भक्त आहे, कोण भक्त आहे माझ्यासारखा. आणि भगवंत निरभिमानी आहे, निरंकार आहे. अभिमान नाही तुका म्हणे यासी, नेदी आणि कासी धरू देव. त्याच्याही ठिकाणी अभिमान नाही आणि तो आपल्या भक्तांच्या ठिकाणी अहंकार अभिमान राहू देत नाही. का? भक्ताच्या ठिकाणी जरी तिळा एवढा अभिमान असला ना, भगवंताला मेरू एवढं ओझं होतं. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि त्यामुळे तो ठेवत नाही अभिमान शिल्लक. हातातल्या सुदर्शन चक्राचा खरा उपयोग जर काही असेल ना, तर दैत्य निर्जळणापेक्षा सुद्धा तो जर ह्या सुदर्शन चक्राने काही करत असेल ना, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. ती जी कौमुदी गदा आहे त्यांनी भक्ताच्या ठिकाणचे मोह ममता हे जे आहेत ना त्यांचा छेद कर. शंखे उद्बोधी निजबोधा आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी.
दाखले काही देत नाही, आपल्याला परिचित आहे. मधु आणि ध्रुवासी केले बस. हातीचे लीला कमळे. काय भक्तीचं जे ऐश्वर आहे ना ते सांगतो जाता जाता तुम्हाला. भगवंत हा भक्ताला पूजनीय आहे ना, सेवनीय आहे ना, आदरणीय आहे ना. पण भगवंत जसा पूजनीय आहे तसा भगवंत पूजकही आहे. भक्त असे भगवंताचं पूजन करतात, त्यापेक्षा आपल्या भक्तांचं आपण पूजन करावं अशी त्या भगवंतालाही मोठी लालसा आहे. भगवंताच्या हाताचे कमळ आहे ते मधनं मधनं आणि परफ्यूम घ्यावा म्हणून नाही. अवचित केव्हाही जर भक्त आला तर निदान आपल्या हातातलं कमल जे आहे ते आणि त्याच्या मस्तकावर वाहून त्याची पूजा करावी, हा भगवंताचा भाव आहे. असा भगवंत पूजनीय आहे आणि तो पूजकही आहे. हे भक्तीचं ऐश्वर्य आहे. योग्यांचं पूजन भगवान करत नाहीत, ज्ञान्यांचं पूजन करत नाहीत. नाही ते म्हणले अरे माझा आत्मा जितका मला प्रिय नाही ना इतके मला भक्त प्रिय आहे. भक्त प्रिय भक्तिमान में प्रियो नरा यो मत भक्ता मे प्रिया भक्ता असती मे प्रिया. मला प्रिय आहे, मला प्रिय आहे. नुसतं प्रिय नाही हो, माऊलीने शब्द वापरलाय भगवंताच्या मुखात. व्यसन आहे तयाचे आम्हा व्यसन आमचे ते निधीधान. आता हा ज्या भक्तीचा आणखी मोठा भाग्याचा भाग आहे, ऐश्वर्य आहे. त्या भक्तीतला आत्मा जो भाव आहे त्या भावाचे काही प्रकार. भावाचं खूप आणखीन विकसित रूप प्रेम. प्रेमाचं विकसित रूप रती. रतीचं विकसित रूप मान. मानाचं हो आपल्याला इतकं सगळं सांगायला वेळ नाही. उद्या तरी होईल मला निदान जया पाविषय अभंगपर्यंत तरी जाऊया. मान. मानाची आणखीन विकसित स्थिती स्नेह. स्नेहाची विकसित रती प्रणय. प्रणयाची विकसित स्थिती महाभाव. प्रियता जी आहे ना, प्रियता ही प्रियता अशी आहे की तो प्रियतम आहे आणि आपण सांगतो मला मीराबाईंची आणि हकीकत सांगतो म्हणजे कळेल हा भाव काय आहे. त्यालाच कुणी भक्तिशास्त्रकारांनी सख्यासक्ती, दास्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती आणि या सगळ्यापेक्षा मधुरा भक्ती, माधुर्य भाव. माधुर्य भाव मधुरा भक्ती. पण एक आहे, मधुरा भक्ती करण्यासाठी अत्यंत निकोप, अत्यंत शुद्ध, अत्यंत शुद्ध असं चित्त असेल तर मधुरा भक्ती. नाहीतर मग त्या मधुरा भक्तीतनं काही विपरीतही निर्माण होऊ शकेल चित्त शुद्ध नसेल तर. शेवटी मधुरा भक्तीतली श्रेष्ठ विकसित स्थिती झाली आहे कांतासक्ती. नारदांसारख्या महात्म्यांनी सांगितल्या सख्यासक्ती, सख्यालव, दास्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती नाही, कांतासक्ती. तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये.
मीराबाई बऱ्याच संत मंडळींच्या संगतीमध्ये भारतवर्षामध्ये अनेक जी तीर्थ आहेत, तीर्थे तीर्थे निर्मलम असे शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. पण आपला भारतवर्ष असा आहे की जिथं जिथं तीर्थ आहेत ना तिथे तर महात्मे होऊन गेले, आधी ज्ञात अज्ञात आहेत. अशा तीर्थयात्रा करत होत्या. त्या तीर्थाला जे महात्मे असतील, साधू वैष्णव महावैष्णव भागवतोत्तम, अवघ्यांचं दर्शन घ्यायचं. अशा वृंदावनामध्ये आल्या आणि तिथं जे भगवत भक्त होते त्या सर्वांची दर्शनं घेतली. आणि त्यांनी विचारलं बरोबरीच्या संत मंडळींना की आणि कोण इथं दर्शनीय वंदनीय प्रातस्मरणीय कुणी राहिलेत का? म्हणले आहे. जाऊया आपण. ते म्हणले नाही मातोश्री, नाही जाऊन काय उपयोग. का? कोण आहे? तर आणि चैतन्य महाप्रभूंचे अंतरंग शिष्य श्रीरूप गोस्वामी आणि जीवरूप गोस्वामी असे दोघं महात्मे इथं आहेत. आम्ही जाऊया ना. लांब आहे का? अडचणीच नाही. म्हणले तसं लांब नाही, अडचणीची वाट नाही, काही नाही. मग पण ते स्त्रीमुख आणि अवलोकन करत नाही तो. त्यामुळं आई आपल्याला त्यांचं दर्शन होणं अशक्य आहे ना. काय उपयोग जाऊ. मग मीराबाई म्हणले आपण जाऊच या. मीराबाईंसारख्या आणखीन काय मीराबाईचं आपण काय करतो करावं ना. मेरे तो गिरीधर गोपाळ असे गेले. त्यांच्या झोपडीचं दार लावलेलं होतं. आप दोघंही होते बंधूच. बाकीच्या जणांनी बाबा आपल्या दर्शनाच्या आस धरून आणि संत श्रेष्ठ कृष्ण भक्ताच्या थोडी मीराबाई आल्या. त्यांनी आत्मच सांगितलं, तुम्हाला ठाऊक नाही का आम्ही आणि स्त्रीमुख पाहत नाही. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवडे अंगे ते सोनी आगवे सोवळीक किजे. अशातले आम्ही नैशिक ब्रह्मचारी आम्ही नाही पाहत. मीराबाईंनी ते वाक्य ऐकलं आणि त्या म्हणल्या, का हो तुम्ही आपल्याला पुरुष समजता का? काय म्हणल्या मीराबाई? तुम्ही आपल्याला पुरुष समजता का? ते म्हणले म्हणजे माझा असा आजपर्यंत समज होता की पुरुषोत्तम एक फक्त आणि तो कृष्ण कन्हैया नंदलाल जो आहे ना तो क्षराक्षरापेक्षा वेगळा असणारा, क्षराक्षरापेक्षा श्रेष्ठ असणारा उत्तम पुरुषत्वज्ञ परमात्मे असा तो श्रेष्ठ एकमेव पुरुष आहे. आणि आपण बाकी सगळे जे आहोत ना हे प्रकृती कार्य प्रकृती आहोत. मीराबाईंचं हे वाक्य ऐकलं त्या दोघा बंधुद्वयाने काय अधिकार सामान्य नाही, कवाड उघडलं. मीराबाईंच्या पायावर त्यांनी साष्टांग लोळून घेतली आहे. कांता सती किंवा अलीकडचे अतिशय आपल्याला परिचित असलेले विदर्भातले प्रज्ञाचक्षू असे मधुरा भक्तीचे आदर्श ह्या आणि 20व्या शतकातले गुलाबराव महाराज ते आपल्याला ज्ञानेश्वर कन्या समजत. आणि भगवान श्रीकृष्ण हे पती आशा आणि मधुरा भावात ते होते. मी त्यांचं चरित्र वाचलं का नाही मला ठाऊक नाही, पण त्यांच्या चरित्रातलं एकच किती मधुरा भक्ती. आपण श्रीकृष्ण पत्नी आहोत, ज्ञानेश्वर कन्या आहोत. या भूमिकेतनं या भावनेतनं ही जी मधुरा भक्तीची त्यांची बैठक त्यातनं ते 4 दिवस पाळत असत.
हो हो, वाचा त्यांचं चरित्र. कात्यायनी व्रत करत असत जे त्या आणि गोपकुमारिकांनी केलं. अशी ही आणि कांतासक्ती जी आहे हा मोठा महाभाव आहे. आणि ह्या भावामध्ये प्रियाची परमसीमा जो आहे ना, परमप्रेमास्पद जो आहे तो आमच्यामुळे कसा सुखरूप होईल. आपला विषय इथून तस सुख सुखित्व. नारदांना अहंकार की माझ्यासारखा कोण भक्ताचार्य. भगवान म्हणले नाही, बरं नाही हा अहंकार. नारद आले द्वारकेत. भगवंतांनी सांगून ठेवलं की नारद येतील, पण जय विजयाने जसा संकादिकांना प्रतिबंध केला ना तसा नारदांना प्रतिबंध करा. हुकमाचे गुलाम नारद आले नाही. आज राबता बंद आहे. राबता बंद हा शब्द सगळ्यांनाही कळणार. संस्थानात ज्यांचे दिवस गेलेत ना त्यांना कळेल. सरकार स्वारीची भेट नाही, राबता बंद. नारद म्हणले अरे बाकीच्यांना असेल बंद, भक्ताचार्य मी, नारद मी आलोय म्हणून सांगा ना. ते म्हणजे जाऊन सांगतो. प्रभू काय म्हणतात ते येऊन तुम्हाला सांगतो. आम्ही काय सेवकाने आज सांगतो की असं असं बुवा आम्ही सांगितलं राबता बंद. नारद म्हणतात मी आलो म्हणून सांगा. गोष्ट मी सांगत नाही तुम्हाला गोष्टीत गोष्ट, पण शुकाचार्य आणि जनक माहित आहे तुम्हाला. बघून म्हणले असं होय म्हणजे पाठवा. अपवाद करा नारदांचा. नारद आले महालात. भगवानच्या मंचकावर आडवे झाले होते ना, कणत होते, विवळत होते. आपल्या हाताने आपलं आणि भाल प्रदेश मस्तक दाबत होते. नारद कृष्णा काय होते रे. नारदा काय सांगायचं अहो, काय मस्तक शिवर उठलाय, काय मस्तक शिवर उठलाय. आणि मग उपाय सगळे उपाय केले, गुण नाही. प्रचंड दुखते, प्रचंड. ते म्हणले अरे असं कुठं कृष्ण असतं का, उपाय नाही काय. रोग आहे म्हणल्यावर त्याच्यावर उपाय आहे नाही काय. नारदा तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मला तो उपाय ठाऊक नाही असंही नाही. पण मला तो उपाय करून घ्यावासा वाटत नाही. अरे उपाय आहे म्हणतोस, ठाऊक आहे म्हणतोस, मस्तक तर दुखतंय म्हणतोस आणि करून घ्यावासं वाटत नाही. काय रे कृष्ण आहे, काय समजावं माणसं. माझा उपाय असा आहे, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ना, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे तत् सुख सुखित्व. त्यांच्या पायाची धूळ अमृतांजन किंवा टायगर बाग किंवा आणि काही असेल तर असं कपाळाला चोळलं माझ्या की त्यांच्या पायाची धूळ माझा मस्तक शूळ राहणार आहे. हा उपाय आहे. नारद म्हणले आत्ताच मी बाहेरनं आलोय ना, पायात धूळ भरलेले आहेत. पुढचा ऐकणं नाही नारदा. काय माझं डोकं राहील, पण ज्यांच्या पायाची धूळ मी कपाळाला लावून घेतली आहे ते रौरवासारख्या नरकात अनेक जन्म पडतील. नारदाने आपले पाय मागं घेतले. पण म्हणजे कृष्णा अरे नाही बा, तुझे दुःख मला पाहत नाही रे. पण म्हणजे कृष्णा एक उपाय आहे. काय त्या व्रजांगना यांनीच दाखला दिलाय याचा व्रज गोपिका नाम. त्या व्रजांगना ज्या आहेत ना त्यांचं किती प्रेम आहे. त्यांच्या पायाची धूळ जर आणवली तुझं मस्तक, पण नारदा माझं मस्तक शिवून राहील पण त्या नरकात पडतील हे मला न आवडणारी गोष्ट. मला कसं बरं वाटतं. पण बघूया तरी त्या देतात का.
पाठवला माणूस गेला गोकुळात. का आला तो? काय म्हणल्यात त्या, कधी दुखतोय, केव्हापासून दुखतोय, त्याचं स्वास्थ्य कसं आहे, आणि मग इतका उशीर का केला उपाय असताना, केव्हाच यायचं ना. पण गोपीनो त्यांचं मस्तक राहणार आहे, पण तुम्ही ज्यांच्या पायाची धूळ त्या तुम्ही अरे एका काय जन्मजन्मांचं जरी नरकवास झाला ना तरी त्याचं डोकं राहणार आहे ना. घेऊन जा धूळ. तत् सुख सुखित्वम. हा श्रेष्ठ एक भावातला प्रकार आहे, तत् सुख सुखित्व. मग अशी ही जी भक्ती आहे ती काय एकदा वाढीच लागली ना, मग त्या चित्तामध्ये श्री हरीशिवाय परमप्रेमास्पद जो परमात्मा आहे त्याच्याशिवाय त्या चित्तामध्ये दुसरं काही आलंबन राहतच नाही. आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोण दिले. सर्वत्र एक हरीच दिसू लागतो. किती हरी दिसू लागतो आपल्याला. भगवंतांनी जी जी काही पंच ज्ञानेंद्रिय दिलीत ना, त्या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा काल मी सांगितलं भोग्य, भोग आणि भोक्ता त्रिपुटी रहित असं जे काही आहे ते पाच इंद्रिय त्यासाठी असुसलेली असतात. शब्द दोन प्रकार, एक त्याच्या संबंधात शब्द उच्चारणं आणि त्याच्या मुखातनं निघालेले शब्द, अथवा कृष्णाच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्या मुरलीचा वेणुनाद ऐकणं. यासाठी कान असुसलेले असतात. त्यांना ठाऊक आहे की वेणुनाद करणारा, वेणू वाजवणारा अन्य कोणी नाही आहे. तो नंदन आहे, तो कन्हैया आहे, तो बंशीधरच आहे, कोणी नाही आहे. पण तरी सुद्धा त्या आपल्या आप्तजनांच्या मुखातनं वदवतायत. वृंदावनी वेणू कवनाचा वाजे माये. ही माय वृंदावनामध्ये आत्ता यावेळी कोणाचा वेणुनाद आहे, कोण वाजवतोय कळत नाही. यायला तो नंदलाल वाजवतोय, पण आईच्या मुखात नागतो आणि यशोदा तनय तो नंदनंदन तो वाजवतोय. का गोपींचं सोडा, प्रल्हादाची काय भूमिका आहे, काय गंमत आहे पहा. नारद आणि प्रल्हाद यांच्यात वयाचं किती अंतर आहे. वयाचं काय, मला वाटतं मन्वंतराचं अंतर आहे ना. कृतयुगापासनं ते कलियुगात अजून काय मला वाटतं नाही कोणाला भेटले नारद. पण निदान द्वापार युगापर्यंत तरी भेटल्याची पुराणाचं उल्लेख आहेत ना. म्हणजे प्रभुयुगात ज्यांचं अस्तित्व आहे असे नारद आणि प्रल्हाद. पण वैष्णवांच्या यादीत पहिलं ज्याचं नाव आहे नारद दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. भगवान ऋषांनी माग म्हणल्यानंतर त्यांनी काय मागितलंय. प्रभू 10,000 कान नको. 10,000 कान असले कसं जगणार, कसं हिंडणार, वावरणार. पण 10,000 कानाचं ऐकण्याचं जे बळ आहे ना ते माझ्या 2 कानाला प्राप्त व्हावं. श्रवणम, स्पर्श. त्यांच्या त्वचेला आणि स्पर्श सुखाची अनुभूती आहे. पण कशाचा स्पर्श आहे. ती गोपी सांगते, ज्ञानोबांचं गवळणची सांगते आहे.
अवचिता परिमळू झुळकला आळू माळू मी म्हणे गोपाळू आला ओ माय. अत्यंत आळूमाळ माऊलीचा अत्यंत लाडका शब्द आहे. असा तो सुगंध कुणाचा आहे? तो नंदलालाचा सुगंध आहे. तो ज्या अर्थी मला इथं अनुभवाला येतोय त्या अर्थी तो कुठेतरी आसपास आलेला आहे. श्रीमद भागवतातल्या दशमस्कंधातलं गोपी गीत पहा ना. त्या भगवंताचा जो स्पर्श आहे त्या स्पर्शाला त्या आसुसलेल्या आहेत. वाम दक्षिण चहूभुजी आलिंगन म्हणले नामवर आहे. भगवंतालाही तेवढा सोस आहे. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. म्हणजे मग आता कृष्ण सुद्धा त्या मिठ्या मारत होता. मग आम्ही पुढचा ऐका. वेदांत शास्त्राने आपल्याला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह चारच देह सांगितले. एकात जसा तुम्ही डब्यात डबा, पातेल्यात पातेलं, भांड्यात भांड, तसे स्थूल सूक्ष्म कारण आणि भक्तिशास्त्रकारांनी पाचवा देह सांगितलाय महाभाव स्वरूप देह. रासलीला जी झालेली आहे ना हाडामासाच्या देहाची नाही. त्या गोपींना हा भावमय देह प्राप्त झालेला आहे आणि तो भगवंताच्या कृपा प्रसादाद्वारा प्राप्त होत नाही. तुमच्या आमच्या डोक्यात जी कल्पना आहे ना महारासाची ती पुसून टाका कृपया, पुसून टाका. महारास आहे. रास करणारा कोण आहे? रसोवै सहा. काल आपण त्याचं व्याख्यान केलं. असा तो आणि रसराज आहे, रसपूर्ण आहे, रसश्रेष्ठ आहे तो. आणि त्याचाही देह जो आहे तोही हाडामासाचा नाही. नाथराय एकादश संदात भाष्य करताना म्हणाले भगवत देह चैतन्य घन तेथे वसेना देहाभिमान. तो चैतन्य घन आहे. ते गोपाळ सांगतायत ना कृष्णा, अरे तुझं घोंगड नाम विग्रह, नाम हा तुझा कृष्ण आकार जो आहे ना हा आमच्यासारखा रक्त मांस मज्जा दुर्गंधी जंतू पंचमहाभूतांचं पंचीकृत पंचीकरण नाही. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली दे. असा तो भगवत देह, तो विग्रह असा आहे चैतन्य घन. आणि आपला देह जसा चैतन्य घन आहे. ज्या गोपी भगवंताच्या वेणुनादाच्या संकेतातनं त्या यमुना काठी अशा आल्या होत्या त्या सगळ्यांचा देह हा भावमय देह आहे की ज्याच्याबरोबर ही आणि महारासाची लीला झालेली आहे. काय भक्तिशास्त्राचा भाग आहे ओघात आलोय आणि स्पष्ट करून सांगतो. काय तर फार सगळ्या ओळीचा विचार होणार नाही पण होईल तो आणखीन याचा सांगली जेवढा होईल तेवढा. शुकमामनी सांगताय राजा परीक्षेचे ऐकतोय. तू काय मॅड होता का? राजा आहे समुद्र वलयांकित पृथ्वीचं राज्य करणारा आणि वैराग्य प्राप्त झाल्यामुळं तत्काळ सगळ्याचा त्याग करून बसलेला तो आहे. तो म्हणलं काहो सगळ्या या तुम्ही सुना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र कोण आहे कर्मपर उपासनापर ज्ञानपर अशा सुची ज्या गोपी रूपाने आणि कृष्ण लीला कृष्ण प्रेम अनुभवण्यासाठी आल्यात त्या निघाल्या. मग त्यांचे वडील त्यांचे चिरंजीव त्यांचे पतिराज त्यांच्या घरातले करते पुरुष काय चिरमुरे खात होते का? या आल्या निघून ते काय करत होते?
राजा तुझा प्रश्न फार मार्मिक आहे. स्वास्वान दारात स्वगृहा, आपली पत्नी, आपली लेक, आपली माता आपल्या जवळ आहे, निकट आहे, हा त्यांचाही अनुभव आहे. जे आणि गोप घरात होते आणि इथे एक एक गवळणी, एक एक गोपाळ, हाती धरुनी नाचती रासमंडळ, एका जनार्दनी रासमंडळ रचिले, जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले, असा तो रास आहे. भावमय देह आहे, भावमय देह. आणि हा भावमय देह त्यांनाच प्राप्त होतो ज्यांच्या ठिकाणी हा महाभाव प्राप्त झालेला आहे. ज्यांना महाभाव प्राप्त झाला अशांच्या पैकी अगदी अलीकडची दोनच उदाहरणं, एक चैतन्य महाप्रभू आणि एक रामकृष्ण परमहंस. महाभाव, महाभाव आहे. तर सुख दुःख त्या आमच्यामुळेच ते कसे सुखी होतील. आणि या सांगतो तुम्हाला तर सुखसुखित्व काय. एक गोपी चंद्रावली नावाची पद्मपुराणामध्ये कोणत्या नावाची गोपी कोणत्या गोपाच्या घरी कशी प्रगट झाली ही कोण या सगळ्याचा सविस्तर उल्लेख आहे. ही चंद्रावली नावाची आणि गोपी तिने एक दिवस सगळे 16 शृंगार केले. 16 नखशिकांत आणि प्रसादन केलं ती. आणि कशासाठी केलं. आपलं हे शृंगारिक रूप पाहून नंदलाल आनंदित व्हावा या हेतूने, अशा हेतूने केलं. आणि ती निघाली कुंजवनामध्ये. कृष्ण होता, ती निघाली. ती कुंजवनात आली आणि कुंजवनामध्ये कुंजविहारी परमात्मा डोळ्यावर मोठी झापड होती, आलस्य होतं, झोपेने घेरलं होतं, डोळे मिटत होते. ती ज्यावेळी आली त्यावेळी डोळा लागलेला. ती म्हणजे आता इतकं सगळं आपण शृंगार शोभा करून आलो याच्यासाठी झोपलाय, तर जावं कसं करायचं. तिच्या हातात कमल कलिका होती. त्या कमल कलिकेमध्ये पराग होते. ती कमल कलिका हातातली आपण पंखा कसा हलवतो हातातला तसं ती कमल कलिका हलवू लागली. हेतू हा की त्या कमल दलातले पराग जे आहेत ना ते याच्या आणि डोळ्यावर पडतील आणि हा जागावी. एवढ्यात तिथं भगवंताची राधिनी शक्ती जी आहे, गुरु सुरस गोकुळी राधिका विनटली, खाडीलकरांसारख्या नाट्याचार्यांनी सुद्धा स्वयंवरामध्ये राधिकेला हे उंच स्थान दिले आपल्या नाट्यगीतामध्ये. ती कोण आहे. गुरु सुरस गोकुळी. रसपूर्ण अशा त्या गोकुळाच्या साम्राज्यामध्ये गुरुत्व कुणाकडे आहे. राधेकडे आहे. अशी ती राधा आली. आणि ती म्हणजे अगं चंद्रावळी काय करते. ती म्हणजे काही नाही, आम्ही ह्याच्यासाठी इतकं सगळं नटून थटून आले, याला आनंद व्हावा म्हणून आले. मला पाहिल्यावर झोपलाय. तर राधेने सांगितलं चंद्रावळी विचार कर, तुझा शृंगार महत्वाचा का नंदलालाची निद्रा महत्वाची. विचार कर. ती म्हणली म्हणजे अगं तुझी केलेली सगळी शृंगार शोभा प्रसादन पाहावं म्हणून तू त्याची झोप मोडती आहेस. म्हणजे तू त्याच्या सुखासाठी आली आहेस. हे तुझं बोलणं खोटं आहे, मिथ्या आहे.
त्यात तुझ्या आणि स्वसुखाचा भाग आहे का नाही? मी म्हणजे हो. मग उठू नको, जा परत. तर सुखसुखित्व. मग सगळ्या इंद्रियांच्या द्वारा ते जे काही भक्तिप्रेम सुख भोगतायत ना, कसं भोगतायत? शब्द, स्पर्श, रूप. जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विणरिता ठाव न दिसे कोठे रे. मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचनाए हाट. कहाँ पग डारू देखे अनेरा, का देखा तो सब वोहीने गेला. विचार करा, जिकडं पाहावं तिकडं त्यांना कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नाही, भगवत तत्वाशिवाय काही दिसत नाही. त्यांनी भगवत रूप किती पाहिलं असेल आणि कसं पाहिलं असेल? दोन प्रश्न. किती पाहिलं असेल आणि कसं पाहिलं असेल? आणि भक्त किती पाहतो, कसं पाहतो? निरखित निरखित गेलीये हो. व्यवहारातला दाखला देऊन सांगतो. दाखले नेहमी व्यवहारातलेच असतात काका, कारण का आपल्या नित्य जीवनातले असतात. पण संतांनी त्याचाच उपयोग आपल्याला सिद्धांतापर्यंत घेऊन जाण्यासाठी केला आहे. हे त्यांचं योजक तत्व दुर्लभा, हे त्यांचं कौशल्य आहे. एक लांबचा नातेवाईक मुलगा, हुशार, पहिल्यापासून पहिला नंबर, M.Com पर्यंत, शेवटचा आणि पेपर देत होता जिथं नंबर आला होता तिथं. बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंटनी त्या कॅन्डिडेटचा नंबर शोधून काढला आणि ज्या केंद्रावर परीक्षा देत होता तिथल्या कॉलेजच्या प्राचार्याने सांगितलं की हा पेपर झाला की या नंबरचा कॅन्डिडेट हेमंत अनंत करंदीकर, त्याला पाठवा. आणि M.Com.चा निकाल लागण्याच्या आधी पुण्यासारख्या शहरामध्ये बँक ऑफ इंडियाच्या एका आणि ब्रँच मॅनेजर म्हणून अपॉइंट झाला. 24 वर्षाचा मुलगा. आता आई वडील मांडे खाऊ लागले मनात, आता आपण हेमंताचं 204 मुली सांगून येऊ लागल्या, पत्रिका पाहावी, मुलगी पाहावी. एक पत्रिका सांगून आली सरळ, जुळली, मुलगी पाहिजे. म्हणलं तर काय पाहिजे ती मुलगी? म्हणून का आपल्या आळीतली आहे, आपल्या दारावरनं रोज तिचं येणं जाणं आहे, काय पाहिजे? तो म्हणला अण्णा तसं नाही. मग घरात त्याला दिलीप म्हणत असत, अरे तूही पाहिजे आहेस. तो म्हणला हो की, मी कुठं नाही म्हणतो, पण आता ती माझी भावी वधू शोभेल का या अँगल मधनं पाहिजे. कळलं का पाहणं? तसं त्यावेळी गोपी म्हणते, मी त्याला नुसता नाही पाहिला, मग निरखित निरखित गेलीये हो. मी त्याला न्याहाळत 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 अशी गेले. परिणाम काय झाला? पाहे तव तन्मय झाले हो, उन्मनी मन निवारे. तन्मय पाहण्याचा प्रकार. आणि किती पाहिलं? काय भक्ती प्रेम, काय भाव, काय हा रतिभाव जो काही आहे ना, हा काय रतिभाव आहे. मगाशी सांगितलं तशी एक गोपी, तिने सगळं प्रसादन केलं. आणि प्रसादन कसं झालंय हे सांगणारा, साक्ष देणारा थर्ड पार्टी कोण? त्या आरशापुढे येऊन उभी राहिली आणि तिला आरशात ती दिसे ना हो. काय केलं तिथे? तिला कृष्ण रूपच दिसू लागलं आरशात.
दुसऱ्या दिवशी आपल्या सख्या केव्हा भेटतील आणि हा आणि इतिहास ही चमत्कारिक घटना केव्हा सांगेल असं झालं तिला. आल्या एकत्र तिने सांगितलं, काय नवल काय. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. मला दिसे ना का बाप रखमा देवरू मजाईसे केले. तो बाप रखमा देवर आहे ना, त्यांनी मला या अवस्थेला आणून सोडलं की आरशात पाहिलं तरी मला मी दिसत नाही, तोच दिसतो का. असं कसं झालं ते म्हणजे अलो बहुतेक बरं होणारच का. रूप येवोनिया डोळा बैसले. आपण जे त्याचं रूप पाहतो ना, एकदा का दोनदा का पाचदा का 25दा किती वेळा पुन्हा 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 त्याचा परिणाम. ज्ञानदेव म्हणे नयनाची बाहुली. मला आपल्या सगळं शरीरशास्त्र प्रकाशशास्त्र शिकवायचं नाही. आपण जे दृश्य पाहतो कागदावर जर त्याचं आणि डायग्राम काढायचं झालं तर काय, आपल्या डोळ्यातनं निघालेला प्रकाश, त्या प्रकाशाबरोबर निघालेली अंतःकरण वृत्ती. मला आपल्याला सगळी पंचदशी किंवा वृत्त आणि वृत्ती प्रभाकर नाही शिकवायचा, पण हे प्रमेय लक्षात घेण्यासाठी सांगतो. आपल्या डोळ्यातनं निघालेला प्रकाश आणि त्या प्रकाशावर निघालेली आपली अंतःकरण वृत्ती, हे जे दृश्य आहे ना, त्या दृश्याला जाऊन व्यापते. जसं आळ्यात सोडलेलं पाणी आळं व्यापतं, तसं ही दृष्टी आणि तो वृत्ती आणि प्रकाश हा व्यापतो त्याला. आणि तिथनं तो पुन्हा रिबाउंड घेतो आणि आपल्या डोळ्यात येतो. आपल्या डोळ्याची जी बाहुली आहे त्याच्यामध्ये ते दृश्य उमटतं. त्याच्या मागं जे मज्जातंतू आहेत सूक्ष्म, ते मेंदूकडं ते संकेत पाठवतात. आम्ही म्हणतो झाड पाहिलं, हे पाहिलं, हे पाहिलं. तसं ह्याला इतका पाहिला की डोळ्यामध्ये तेच रूप उमटलं. इतकंही लांब जायचं कारण नाही. मला वाटतं बहुतेक पहिलं तरी चरण मला वाटतं मराठी ज्यांची भाषा आहे त्यांना पाठ आहे. रूप पाहता. आता काही जणांचं रूपये पाहता हा सुखाचा निधी असतो, तो भाग वेगळा. पण निदान रूप पाहता लोचनी आपल्याला पाठ आहे. एवढंच विचारायचं मला, लोचनी ही काय विभक्ती. जरा उशीर लागला तरी चालेल, पण विचारपूर्वक सांगा. हा वाटलंच होतं मला. कोण म्हणलं. हा सप्तमी. डोळ्यात रूप पाहिलंय. लोचनी लोचनाभ्याम. डोळ्यात डोळ्याने पाहणं हे स्थूल झालं. आणि डोळ्यात पण घरात दारात बाजारात शहरात गावात आत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. असा हा जो काही भक्ती प्रेमाचा भाग आहे त्यामध्ये, आणि हा जो भावातला श्रेष्ठ भाव आहे की रत्या म्हणजे प्रेम. आणि हा परप्रेम म्हणलं की परमप्रेमास्पद आला. परमप्रेमास्पद आला की आणि प्रेमिका आली. पण इथं प्रेमिका आणि परमप्रेमास्पद जे काही आहेत त्यांच्यातलं परस्पराच्या ठिकाणी असणारं जे प्रेम आहे ते देहभाव विवर्जित असा प्रेम भाव आहे. नर आणि मादी यांच्यातला प्रेमभाव हा प्रेमभाव इथं नाही. तो प्रेमभाव नाही आहे, तो कामभाव आहे. आणि हा प्रेमभाव आहे. फरक लक्षात घ्या. दोन अक्षरी शब्द आहे. तिथं काम आहे आणि इथं प्रेम आहे.
आणि त्या प्रेमामध्ये कोणतीही कशाचीही अपेक्षा नाही. निरपेक्षम मुनिशांतम अनपेक्षा शुची दक्ष. कशाची अपेक्षा नाही. इहलोकीतल्या तर क्षुद्राची क्षुद्र भोगाची नाहीच नाही, पण त्याच्या सापेक्षतेमध्ये परलोकातले जे दिव्याचे दिव्य भोग आहेत त्याची अपेक्षा नाही. नवे नवे 4 पुरुषार्थ जे सांगितले, धर्म अर्थ काम, सर्व धर्मान परित्यज्य. काय भगवान सांगतायत का? म्हणजे काय हो, अर्जुनाचा प्रश्न धर्मविषयक आणि भगवान सांगतायत सर्व धर्मान परित्यज्य. नको धर्म, अर्थ नको, काम नको, मोक्ष कोण म्हणतो नको? मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे. पण भक्त जे आहेत ना ते मोक्ष सुखा अनुलाथा. काल तुम्ही सांगितली भोग मोक्ष बापुडी त्याची पुढे कुणालाच नाही मागं. पंचम पुरुषार्थ आहे मोक्ष. काय होईल? मोक्ष तुमचा देवा तुम्हा दुर्लभ तो ठेवा, घेऊन बस तुझ्याजवळ. आम्हाला नको. पण एक आहे, मोक्ष नको म्हणताना प्राप्तिपूर्वक निषेध आहे. निषेध 2 प्रकारे असू शकतो. जावई काकवी नको म्हणले, काय खातात, कशी खातात, किती खातात, काय कसा पदार्थ माहीतच नाही, नको. अज्ञानामुळे. कोणाही द्राक्ष नको म्हणला, मिळण्याची शक्यताच नाही. मान सांगावा जनात, अपमान सांगावा मनात. म्हणून म्हणला तिथं कुणाला एकाला आली होती, मग का उड्या मारत होता, म्हणून नको म्हणाला. आणि संत महात्मे नको म्हणतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का प्राप्तिपूर्वक निषेध आहे. प्राप्ती काय? मोक्ष मोक्ष काय मत? आमचं निज स्वरूप आहे, तू काय देणार? गौडपादाचार्य वाचा, कारिका वाचा त्यांच्या, तू काय देणार? मोक्ष हे जीवाचं मूलभूत स्वरूप आहे, तू काय उदासीची आणखीन उगत दवंडी पिटतो, उघड द्यायला पाहिजे. आमचं स्वरूप आहे. मग चहू पुरुषार्थाश्री असणारी जी भक्ती आहे ती श्रेष्ठ आहे. पंचम पुरुषार्थ आहे, पंचम पुरुषार्थ. उपनिषद पहा. उपनिषदाने आनंदाचा दर्जा सांगायला सुरुवात केली आहे. ताकदवान, आयुष्यवंत, विद्यासंपन्न, धनसंपन्न, सुदृढ, निरोगी, निर्व्यसनी, श्रुताधीत, सन्मान, कीर्ती, लौकिक, यश, जीवनातल्या सगळ्याच भौतिक कक्षावर ज्यांनी यश संपादन केले, स एको मानुषानंद. मग आता त्याच्यापेक्षा आणि त्याची पट करून सांगितली उपनिषदाने. असे अनेक मानुषानंद म्हणजे एक गंधर्वानंद, देवगंधर्वानंद, असे 1000 पट, त्याचे 1000 पट, त्याचे 1000 पट, असं करता करता एक सांगितलं ब्रह्मानंद. ब्रह्मसुख. ब्रह्माचं सुख नव्हे, ब्रह्मच सुख. भगवंताचं सुख नव्हे, भगवंतच सुख. पण गुरुदेवांसारखे महात्मे असं म्हणायचे, मला उपनिषदांचं सांगणं पटत नाही. ऐका, पटत नाही.
मॅड नव्हे, बनारस विद्यापीठाचे वाईस चान्सलर, श्रेष्ठ आत्मसाक्षात्कारी नामयोगी असे त्यांनी त्यांच्या मिस्टिसिझम पुस्तकात त्याचं मीमांसा दिली. एकाच वाक्यात सांगून आपण पुढच्या विषयाकडे वळू. तुम्हाला एक प्रश्न घालतो, बरोबर उत्तर. किती देशी केळी खाल्ली म्हणजे देवगड हापूस आंबा खाल्ल्याचा आनंद मिळतो? 1 डझन, 2 डझन, 5 डझन मिळतो का? का नाही? का नाही? केळ हे जरी फळ असलं आणि आंबा हे जरी फळ असलं तरी सजातीय भेद आहे. केळ्याची गोडी ती केळ्याची गोडी, आंब्याची गोडी ती. तसं गुरुदेव म्हणायचे अशा पटीने ब्रह्मांड नाही आणि सिद्ध होऊ शकत. मग तिथं क्वांटिटीचा प्रश्न नाहीये, क्वालिटीचा प्रश्न आहे. जसं केळ आणि आंबा क्वांटिटीने बरोबर होणार नाही, क्वालिटी. तसं असा जो ब्रह्मानंद, या ब्रह्मानंदाची लक्षावधी पट जरी केली तरी आणि भक्तिप्रेमाचा जो आनंद उल्हास आहे तो आनंद उल्हास हा आणि ब्रह्मानंदापेक्षा कितीतरी पटीने हा श्रेष्ठ आहे, त्याचा दर्जाच वेगळा आहे. असा भक्तिप्रेमाचा आनंद आहे. कुठं आहे आनंद? हा आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसी. फक्त गणपतीचं वर्णन नाहीये, ते परब्रह्माचं, परमात्म्याचं की जो भक्तांसाठी सगुण झालाय त्याचं स्वरूप आहे. आनंदम ब्रह्मे दिव्यजानात सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. गोराणी सांगतायत कोण आहे विटेवर? आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. जसं परब्रह्माचं वर्णन श्रुती करू शकत नाहीत तसं भक्तिप्रेमानंद जो काही आहे त्याचंही वर्णन करायला आणि शब्द नाही. मग अनुभवे चित्ता, चित्त जाणे. अनुभव रूपम मुखास्वादनवर. हे अनुभव आहे. हा अनुभव कसा आहे, कसा येणार? ज्ञानोबानं एवढंच म्हणलंय आजच्या वेळी, हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. एखाद्या खुसखुशीत चविष्ट उत्तम अशा पदार्थाचं उदाहरणार्थ आमचा बेळगावकडे केला जाणारा, धारवाडकडे केला जाणारा, समखंडित केला जाणारा मांडा. गमत नव्हे, पोळीला पदर सुटणं कठीण. एक वरचं कातड, एक खालचं कातड. मांडला काय करतं कपाळ? मांडा किती वर्णन केलं म्हणजे मांडा खाल्ल्याचा अनुभव जिव्हे लागला पाहिजे ना. तसं देवभक्त यांच्या ऐक्यामध्ये की जो परमप्रेमास्पद प्रियाची परमसीमा त्याच्या बरोबर आणि तो प्रेम करणारा जो प्रेमी आहे ना तो प्रेमी प्रेमास्पदापेक्षा वेगळा राहतच नाही, वेगळा राहतच नाही. तुका म्हणे लवण कळी पडता जळी तरी होय असा. मग अशा ठिकाणी तो अनुभवतो कसा हे म्हणजे बोलण्यातला विषय नाही. ज्ञानोबांनी तरी सुद्धा शब्दाचा आधार घेऊन सांगितलं. ज्ञानियांचे लागले हा भुंगा जो आहे मधुसेवन करणारा, कमलदलातला मधु जो आहे तो मधु सेवन करण्यासाठी किती लांब वर्ण येतो.
पण भुंगा म्हणलं की सारखी त्याच्या ठिकाणी काय आहे, गुंजारव आहे, गुणगुण आहे, सतत गुणगुण आहे. आता मी राजीनामा देऊन 40-42 वर्ष झाली, पण ते कुंभाराचं चाल जे गाडगं काढलं ना तरी फिरत असतं, अजून डोक्यात नाही MSCB जात नाही. ट्रान्सफॉर्मर लहान असो वगैरे मोठा असो, आपल्या घरातल्या देवाऱ्यात अखंड दिवा असावा म्हणून जो, आणि बोटाचं पेर तरी मोठा असेल एवढा आपण आणि बल्ब लावतो. मग विद्युत दाब किती असतो आपल्या घरी आलेला, त्याचा दाब कमी करण्यासाठी छोटा तोही ट्रान्सफॉर्मरच आहे. आणि आम्ही सप्लाय दिलाय, पण 5-7 मजली इमारत आहे, विजेचा पाळणा बसवायचा आहे, तो चालावा म्हणून एक वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो विद्युत दाब वाढवण्यासाठी. असा तो एवढा असो, अगर मोठा खोलीच्या आकाराचा असो, त्याचा आवाज असतो बारीक. तसा भुंगा जो आहे त्याचं काय आहे, आवाज, गुणगुण आहे. ज्ञानवराने कसं भुंगा पाहिला, म्हणले ऋणू झुणू रे भ्रमरा. पण बाबा हा तुझा अवगुण आहे, सांडी तू अवगुण रे. का भुंग्या तुलाही पटेल काय, जोपर्यंत मुखाने गुंजारव करतोस तोपर्यंत तुला कमल दलातला मधू सेवन करता येत नाही. आणि मधु सेवन करायला लागला तुला गुंजारव करता येत नाही. कबीर महाराजांची म्हणली चिडिया दो दो न बने. प्रातःकाळची वेळ होती, ऊन चांगली, वर कासरावर सूर्यवर आला होता, लख ऊन पडलं होतं. आपल्या ओटीवर बसले होते, पुढे अंगणामध्ये काही दाणे टिपायला चिमण्या येत होत्या. आता चिमण्याही दिसून येतो, काय काय पर्यावरण सांभाळणार कपाळावर. त्यातली एक चिमणी, तिला एक दिसला अंगणात पडलेला हरभऱ्याच्या डाळीचा दाणा. तिने वरून आकाशातून खाली आली, चोचीत धरला, आता झेप घेणार. तिला दिसला एक तांदळाचा दाणा. ती म्हणली पुन्हा कशाला याच्यासाठी खेप, एका खेपेत 2 घेऊन जाऊ. पुन्हा आणि झेपावलेली खाली आली. तांदळाचा दाणा धरण्यासाठी चोच उघडली, तो हरभऱ्याच्या डाळीचा दाणा पडला, तांदळाचा धरला. पुन्हा उघडली, तांदळाचा पडला. ती कबीर महाराज पाहत होते तिची कसरत. आणि मग कबीर महाराज तिला म्हणले चिडिया दो दो न बने. बाई हे दोन्ही शक्य नाही, एकदा तांदूळ घेऊन जा, एकदा हरभऱ्याच्या डाळीचा दाणा घेऊन जा. तसं आम्हाला प्रपंचही आवडतो आणि भगवंतही आवडतो, मग खरं काहीच आवडत नाही. सर्वसंगी विटाला गाता वाचा, तूची एकला आवडती, दिली आता पायी मिठी, जगजेची न सोडी आवड. तसं बाबा तुला गुणगुण करताना मधु सेवन करता येणार नाही, मधु सेवन करताना गुणगुणता येणार नाही. एक कर, भोगी तू निश्चळू रे, पण काय चरण कमळ दळू रे भ्रमरा. भोगी तू हे भगवंताचे चरण कमल दल जे आहेत ना, तिथं जो काही आणि रस आहे ना, कशाचा रस आहे, भक्ती प्रेम रस आहे. आणि हा भक्ती प्रेम रस सेवन करणं ते भुंग्याला तेव्हा जमतं ज्यावेळी गप्प राहतो, उगा राहतो तेव्हा. तसं तिथं रस सेवन करताना मी सेवन करणारा सेवक आहे, तो सेव्य रस आहे आणि मी त्याचं सेवन करतोय. पुन्हा कालच्यासारखी त्रिपुटी नाही, रसमयता. रसमयता का, वेगळा रस शिल्लकच राहत नाही, वेगळा रंग शिल्लकच राहत नाही.
मग ये हृदयीचे ये हृदयी असं आहे. अशी एकमयता पण तिथं अनुभवता येतो. मी अनुभवणारा आहे हा अहंकारी तिथं राहत नाही, पण अनुभव शिल्लक राहतो. असा जो भक्ती प्रेम रस आहे, आणि त्या भक्तीमुळं काय होतं तर भगवंत वश झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी वेगळ्या शब्दात सांगितलं, जगतावर कुणाची सत्ता? बोला, जगतावर कुणाची सत्ता? हा, भगवंताची. चाले शरीर कोणाची? सत्ते. भीषास्मात् वात पवते भीषो देती सूर्या. त्याच्या तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या सत्ते. ऐसा तू नायक ब्रह्मांडाचा धनी. पण ज्याची त्रैलोक्यावर सत्ता त्याच्यावर कुणाची सत्ता? त्याच्यावर भक्तिप्रेम सुख भक्तिप्रेमानंद भोगणारे जे आहेत त्या भक्तांची सत्ता, त्यांची सत्ता. भगवान सांगतायत काय करू बाबा, अहम भक्त पराधीन. मी त्या भक्तांच्या अधीन आहे ना. जमाबाई म्हणतायत ना आमच्या, किंवा गोपी सांगतायत, विश्वव्यापक कमलापती. हा कमलापती कसा आहे? विश्वव्यापक आहे, पण त्याशी गवळणी कडिये घेती. काय प्रेम आहे! विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता आहे, पण भक्तिप्रेमाची मातोबरी काय म्हणे? यशोदेची माता. ऐसा भक्तांचा अंकित. हा भक्तांच्या अंकित आहे. लागे तैसी लावी प्रीत. त्याला आपण जेवढं प्रेम लावावं, एक हिंदीत म्हण आहे ना, किंवा भिकारी सांगतात ना, तुम्ही मला रुपया द्या, देव तुम्हाला दोन देईल. आपण 1 रुपया भगवंतावर प्रेम करा. आता ते भिक्षा मागायची सुद्धा आणि ॲडव्हान्स आहे. हा, ॲडव्हान्स. असं पुण्यात होतो, नामदेव यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्या, आणि महात्मा गांधी रोड जो आहे लष्कर भागातला छावणीतला, जर शिंपी समाजाचं सुंदर राम मंदिर आहे. उत्सव होता प्रवचनाच्या निमित्तानं. असं निघालो होतो. वन वे आहे तो, इकडून रिक्षा तिकडं जाता येत नाही. कोपऱ्यावर उतरलो, निघालो. एक गृहस्थ समोर आहे. कधी आलात? इतक्या आस्थेने विचारतायत. झाले 4 दिवस. अजून किती दिवस आहात? 2 दिवस आहे. बरं चाललंय का? म्हणलं हो. आणि माझा मॅडनेस आहे, हा, मी कबूल करतो. मला माणूस लक्षात राहत नाही. हो, काय करावं? अत्यंत बाद मी. हां, माणूस लक्षात ठेवण्याच्या बाबतीत अत्यंत बाद. आपल्याला इतकं सलगीने प्रेमाने विचारतोय, आपण याला ओळखत नाही. काय मॅडनेस! बरं मूर्खपणा असतो ना, तो चेहऱ्यावर झळकल्याशिवाय राहत नाही. मी म्हणलं बाबा माफ करा मला, तुम्ही एवढं मला प्रेमाने विचारताय, पण मी नाही आपल्याला ओळखू शकत. हो, हां, आपण तरी मला सांगा. तो म्हणला मी तरी कुठं तुम्हाला ओळखतोय? आणि ओळखत नाही तरी इतकी प्रेमाने चौकशी. तो म्हणलं 4-5 रुपये द्या ना. ही भिक्षा मागण्याची अत्यंत अद्ययावत लेटेस्ट फॅशन आहे. यात आषाढ महिन्यातलं वद्य पक्षातलं उदाहरण आहे.
घडलेला प्रसंग आहे. लक्षात घ्या की तो वश होतो. पंतांनी सांगावं ना. माफ करा, पंत काव्य काव्य म्हणून उत्तम आहे. पंत हे संत आहेत असं काही मात्र मी म्हणू शकत नाही. उत्तम कवी आहे पण काव्य उत्तम आहे. आर्या केली ना त्यांनी. भक्ती विणा वशनो हे, भक्ती विणा वशनो हे, वीण्याने वा मृदुंग नादाने, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते, कैसा पावे मृदुंग दानाने, रामा 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 हरे हरे. भक्ती विना वशनो हे. संत सांगतायत भक्तीशिवाय तो अन्य कशानेही वश होत नाही. वीण्याने, मृदुंग नादाने, टाळाच्या आणि घोषानी नाही. म्हणजे कसं होईल. कैसा आणि दान फलाते. आपल्याकडे अनेक जी दान आहेत त्यात कन्यादान श्रेष्ठ सांगितले. सालंकृत असेल तर काही प्रश्नच नाही. एकाला हवं होतं कन्यादानाचं पुण्य पण कन्या नव्हती. पण तो विचार एक डोकं चालू. शाडूच्या मातीतनं मूर्ती करणारा उत्तम मूर्तिकार, त्यांनी एक उपवर जिचं वय झालंय अशी कन्या, रंग रूप वस्त्र अलंकार सगळी, आणि त्यांनी ती शाडूच्या मातीची कन्या दिली दान. कन्यादानाचं फल मिळेल का. तसं भगवंत हा भक्तीशिवाय अन्य कशाला वश होणारच नाही. अन्य कशाने तो मापला जात नाही. इतराने तत्वता न मोजवे. तत्वता मोजता येणार नाही. मी नेहमी सांगत असतो गंमत म्हणून. हातातली 3 माशाची अंगठी आहे आणि हायवेला माल भरलेला ट्रक जो आहे त्या ट्रकचं वजन ज्या आणि वे ब्रिजवर होतं त्याच्यावर 3 माशाच्या अंगठीचं वजन होईल का. आणि PNG कंपनी ज्वेलर्स यांच्या दुकानातल्या काट्यावर आणि सरपणाचं वजन होईल का. नाही का. दोन्हीकडे ही निराशा पदरी. कशाने मापणार याला. इतराने तत्वता न मोजवे. पण तुकोबा म्हणले आम्ही मोजतो. कशाने. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. भक्तीचा ऐश्वर. आणि भक्तीच्या आमचे अनेक गुण आहेत पण आपल्या पुढे तितका आणि अवसर नाही. एकच गुण आपण सांगून या ठिकाणी थांबू. भक्तीची उदारता. उदारता योगाचा अधिकारी आहे, ज्ञानाचा अधिकारी, कर्माचा अधिकारी आहे. सगळ्यांना सगळी कर्म करण्याचा अधिकार. कर्म लांब राहील. पवित्र या नावाची जी काही आणि अंगठी आहे ना ती सगळ्यांनी नाही घालायची. पवित्र कुणी घालायचं. चांदीचं अगर सोन्याचं. ज्यांच्या वडिलांचं कृपाछत्र मावळलंय त्यांनीच हातात पवित्र घाल. वडील हयात असताना जरी तो घालू शकत असला, धनंतर असला तरी त्यांनी बाकी काही रत्न घालावी पण पवित्र हे त्यांनी धातूचं वडील हयात असेपर्यंत अधिकार आहे. कर्म परत्वे साधी गोष्ट आहे.
काही ठिकाणी पूजा सांगितली जाते श्रुती स्मृती पुराणोक्त, आणि काही ठिकाणी वैदिक सांगताना काय म्हणतात, पुराणोक्त. का? वेदाचा अधिकार ज्यांना नाही त्यांना वेदोक्त विधिविधान नाही, पुराणोक्त अधिकार आहे. योगी अहो आपण प्रवचन किती असतं, आता इथं आपण 1.5 तास विचार करतोय, अपवाद आहे. प्रवचन किती तास? एका तासात श्रोते किती आसनं करतात? काय वाटेवर पडला योग ज्ञान. करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे म्हणजे व्रताचरणे कर्कशे श्रवणे अतित्रासे करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे. अवघड आहे भक्ती. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची सकळाची येथे आहे अधिकार. भक्ती ही वेकुरवाली आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. अपिचेत्सु स्त्रिया वैश्या तथा शूद्रा एक यांती पराम. संतांचं कार्य काय? हा जो भागवत धर्म आहे, त्या भागवत धर्मामध्ये ज्या भक्तिप्रेमशास्त्राचं मंडन केलेलं आहे, जे प्रमेय अनेक अंगाने अनेक प्रकारे समजून सांगितलंय, त्या भक्तीच्या वाटा प्रशस्त करण्यासाठी संत महात्म्यांचे अवतार आहेत. मोळोन्या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म काय वाटे? ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे आणि योग मार्ग दुस्तर आहे, आणि केला राज्यभार चाले ऐसा तो भक्ती मार्ग आहे. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेला मात्र. आम्ही पापी, आमच्याकडनं काय होणार नाही. विचार करा, त्या वाऱ्या पोळे इतकं आपलं पाप आहे का हो? म्हणजे असूही शकेल, काही सांगता येत नाही, काय आपण काय सांगणार. पण एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशन महापातकी. पण जीवनमुक्त अवस्थेला नाही, जीवनमुक्त अवस्थेवर आणि मंडित असणारी अशी जी भक्ती प्रेम अवस्था आहे त्याला प्राप्त होतात. कशाच्या आधारे? प्रेम लक्षणा भक्ती. या भक्तीच्या उजळावया अदो वाटा. त्या वाटा उजळण्यासाठी ते इथं आले, वाटा प्रशस्त करण्यासाठी आले. आम्ही एवढंच करायचंय, अन्य कोणत्याही वाटेला न लागता भगवंताचा अर्जुनासारख्या अंतरंग भक्ताला जे सांगणं आहे, तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटेला. का आपण का या वाटेचे वाटसरू झालो, पांथस्थ झालो? जबाबदारी आपल्यावर नाही, त्याच्यावर आहे, त्याच्यावर आहे. लहान मुलं असतं, रांगता रांगता उभं राहतं, उभं राहता राहता पडतं, उभं राहतं, पडतं, उभं राहतं. हळूहळू पावला पुढं आई त्याला भिंतीच्या समोरच्या भिंतीला उभं करते. आपण समोरच्या भिंतीला उभं राहतो आणि त्याला म्हणते चल 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 चल. मुलगा आईकडे प्रेमाने यायला. मुलाने 4 पावलं टाकली ना, आई किती टाकली? या टाकली. अहो ते अजून चालू शकत नसतं, पडतं, पुन्हा उभं राहतं, चालतं. पण ते चालावं असं आईला वाटतं. मग जन्मदाती माता जर आपल्या लेकरांनी 4 पावलं टाकून आपल्याकडे येण्याचा प्रयत्न केला तर पिताहमस् जगतो माता धाता पितामहा माझी विठाई माऊली प्रेम पाना पानावली कुरवाळोनी लावी स्तनी नवजे तुरी जवळोनी
अशी जी विठाई माऊली, असा भक्तजन वत्सल प्रेमजन प्रांजळ जो भगवंत आहे, तो मी भक्ती प्रेमाचा अवलंबन आहे. आम्ही त्याच्याकडे 2 पावलं गेलो, तो आपलं मोठेपण बाजूला ठेवून आपले ते थोरपण नारायण विसरला. तो आपल्याकडे 4 पावलं टाकू दे, मात्र आमची चाल त्याच्या दिशेने पाहिजे. आम्ही त्याला विनमुख होता कामा नये, आम्ही त्याच्याशी सन्मुख असलं पाहिजे. गुरुदेवाची गाडी रुळावर पाहिजे, थांबे नका ब्रेकडाऊन होऊन, केव्हा तरी चालू आणि रुळावरून कलट मग मुक्कामी जाणं अवघड. तसं भक्तीच्या वाटेला झडझडून आपण निघालो आणि लागलो ना, चालत राहावं. आपण तिकडनं चालत राहतो, भगवंत आपल्यापेक्षा कितीतरी वेगाने आपल्याकडं आणि येत राहतो. आणि असा तो येण्याची वाट हे आपण पाहिजे. तो कधी येईल यासाठी मन उतावीळ भाव सांडूनिया दे. मग भक्ताची अवस्था काय? सुख शेज गोड चित्ती न लगे आणिक, नाठवे घरदार तहान फळारी भूक. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण. असा तो धन्य दिवस केव्हा उगवेल की तो आपल्या पुढ्यात येऊन उभा राहील. आणि तो येतो. येतो नाही, त्याला यावंच लागतं, यावंच लागतं. पण तो येतो कुणासाठी? अशी निरपेक्ष भक्ती, अशी तत्सुख सुखित्व या स्वरूपाची अविच्छिन्न भक्ती ज्याच्या अंतःकरणात आहे, अशा भक्ती प्रेमाने अंतर्बाह्य जो नटलाय, रंगून गेलाय, भगवंत त्याच्यासाठी नामदेव सांगतात, धावते रे संत चालू नको. कसं आहे? दुडदूड 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 धावत येईल दुडा दुडा, असं दुडदूड धावते बाबा. जसं गजेंद्रासाठी धावून आलास ना, द्रौपदीच्या हाकेसरची जशी उडी घेतलीस ना, तसं त्यांच्या पात्रतेचा मी नसेल, पण तुझा अंकित आहे, तुझा दास आहे, तुझा सेवक आहे, तुझा भक्त आहे. आणि भक्ताला राखणं हा तुझा काय आहे? धर्म आहे. तेव्हा त्यासाठी तरी का विना ये, आम्ही ही वाट सोडणार नाही. आम्ही या वाटेने चाललोय आणि अशी वाटेने चालत राहिलो, तो भेटतो. त्या पाविसी अव्यंग निज धाम माझे पुंडरी कौसला. श्री श्री सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडरी कौसला. श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर. एक प्रेमाची सूचना, आपण ज्या ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने हा वाग्यज्ञ करतोय, उद्या ज्ञानेश्वरी जयंती भाद्रपद मध्ये